कांतारा चित्रपटातील पंजुर्ली दैवाची खरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? तर चला जाणून घेऊयात. कांतारा फक्त चित्रपट नाही, तो दैवी इतिहास आहे. खूप पूर्वी माता पार्वती जंगलात विहार करत होत्या. तेव्हा त्यांना एक लहानसं वराह पिल्लू आपल्या मृत आईजवळ बसून रडताना दिसलं. ते दृश्य पाहून जगदंबेचे हृदय पिघळलं. त्या पिल्लाला कुशीत घेत त्या म्हणाल्या, आजपासून तू एकटा नाहीस. मातेच्या स्पर्शाने वराहाला दैवत्व प्राप्त झालं. त्याच्या शरीरात अमर्याद दैवी शक्ती संचारली आणि तो शिवगणांमध्ये सामील झाला. काही काळानंतर भगवान शिवांनी पाहिलं पृथ्वीवर अधर्म, अन्याय आणि दुष्टता वाढत आहे. तेव्हा शिवांनी त्या दैवी वराहाला आज्ञा दिली, तू पृथ्वीवर जा, लोकांचे रक्षण कर, त्यांना धर्माचा मार्ग दाखव. आणि तोच वराह पृथ्वीवर अवतरला. तोच पुढे ओळखला गेला पंजुर्ली दैव म्हणून. ज्या भूमीत पंजुर्ली दैव वास करतो त्या भूमीवर अधर्म टिकू शकत नाही, अपवित्र शक्ती प्रवेश करू शकत नाही. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही, कारण अजून एक उग्र दैव आहे. त्याचं नाव आहे गुलिका दैव, ज्याची भूक संपूर्ण पृथ्वी गिळू शकत होती. गुलिका दैवाची गोष्ट जाणून घ्यायची असेल तर पार्ट 2 नक्की पहा.